हॅलो फ्रेंड्स, जे दिसतं तेच बनतं आपल्या किचनमध्ये. तर वेलकम. आणि आज आपण बनवणार आहोत मकईचा तिखट चिवडा. पण हा चिवडा थोडासा वेगळा आहे, कारण की आपण सर्वच मकईचा चिवडा तर घरी बनवतो, पण ह्याच्यात मी वापर करणार आहे लसूण आणि अद्रकचा. तर ह्याच्यासाठी मी 2 किलो मकई किसून घेतली आहे आणि कढई मी गरम करून घेतली आहे. त्याच्यात मी खूप कमी तेलाचा वापर करणार आहे. तर 2 किलो मकईसाठी फक्त मी 1 चमचा तेलचाच उपयोग करणार आहे. त्याच्यात मी टाकली आता राई टाकल्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे हिंग टाकल्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे लसूण आणि अद्रक कुटलेला. ह्याच्यात थोडं जास्ती प्रमाणात आपण लसूण आणि अद्रक टाकत आहोत, कारण की त्याचा जो टेस्ट आहे तो खूप एन्हान्स होतो मकईच्या चिवड्यामध्ये. त्याला थोडंसं परतून घेऊ. लाल झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत हिरवी मिरची. इकडे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. थोड्याशा तिखट आहेत आणि मी त्याच्यात कढीपत्त्याचा पण उपयोग करत आहे. तर या सर्व वस्तूंना चांगलं आपण तेलात परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची जर तुम्हाला चिरून नसेल टाकायची तर तुम्ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीला एकत्र कुटून पण टाकू शकतात. तर आता हिरवी मिरची पण आपण परतून घेऊ आणि मग त्याच्यात मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मी हातानेच कुटून घेणार आहे. मिक्सर ग्राइंडरमध्ये मी नाही कुटणार आहे. हाताने कुटल्याने काय होतं की त्याचा टेस्ट खूप छान येतो. आणि मकई आहे ती पण मी हातानेच किसून घेतली आहे. जर तुम्हाला हाताने नसेल किसायची मकई तर तुम्ही ग्राइंडरमध्ये पण मकईला ग्राइंड करून घेऊ शकतात. तर आता शेंगदाण्यांना चांगलं परतून घेऊ, कारण की हे शेकलेले शेंगदाणे नाही आहेत, म्हणून त्याचा जो फ्लेवर आहे कच्चा तो आपण त्याला दूर करायचा आहे. त्यासाठी चांगलं परतून घेऊ. आता शेंगदाणे एकदा परतले गेले की त्याच्यात आपण टाकणार आहोत मकई किसलेली. मकई आपण जेव्हा टाकू तेव्हा त्याच्यात पाणी असेल, कारण की मकई पाणी सोडते. तर त्या पाण्यासकडेच आपण मकईला कढईमध्ये आता टाकू. आणि त्याच्यात आता मी टाकणार आहे साखर मी थोडी जास्ती टाकते. 2 चमचे साखर घेतली आहे, कारण की त्याचा टेस्ट खूप छान येतो, कारण की आपण याच्यात लिंबू टाकणार आहोत. साखर टाकल्यानंतर मी त्याच्यात हळद आणि मीठ पण टाकलं आहे. चांगलं एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊ. आणि आता त्याच्यात मी टाकणार आहे जवळजवळ 2 कप दूध. दुधाने काय होतं की हा जो हलवा आहे तो खूप सॉफ्ट बनतो आणि खूप टेस्ट त्याचा छान लागतो. तर आता दूध टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्याला जवळजवळ 10 मिनटं शिजवून घेऊ. तर दूध चांगलं इव्हॉपरेट झालं की आपण गॅस बंद करू आणि तुम्ही बघू शकाल नंतर की आपला जो चिवडा आहे तो चांगला शिजून गेला आहे. तर फ्रेंड्स, आता बघा आपला जो शिरा आहे तो छान झाला आहे. त्याच्यात आपण टाकणार आहोत 1 चमचा लिंबूचं ज्यूस. ते टाकल्याने काय साखर आणि लिंबूच्या प्रमाणात छान एक टेस्ट येतो आणि तुमचा जो हा मकईचा चिवडा आहे तो खूप उत्कृष्ट लागतो. तर आता हा चिवडा रेडी आहे. त्याला मी घेते सर्विंग बोलमध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही हा चिवडा नक्की बनवा, कारण की हा थोडासा डिफरंट आहे. मकईचा चिवडा आपण सर्वच बनवतो, पण हा चिवडा जो आहे त्याच्यात मी लसूण आणि अद्रकचा वापर केला आहे, त्यामुळे त्याचा टेस्ट खूप छान येतो. तर तुम्ही एकदा बनवून बघा हा चिवडा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही आमची रेसिपी कशी वाटली. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बनवून बघा हा मकईचा चिवडा एकदा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मकईचा चिवडा कसा बनला आहे. तर तोपर्यंत फ्रेंड्स, स्टे ट्यून. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नका विसरू आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की हा मकईचा चिवडा कसा बनला आहे.